इंडिगोच्या गोंधळादरम्यान डीजीसीएची कंपनीच्या सीईओंना नोटीस, 24 तासाच्या आत उत्तर देण्याचे निर्देश. आता देशात किलोमीटरनुसार विमान प्रवासाचे दर निश्चित होण्याची शक्यता. शुल्क मर्यादेबाबत मोठा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याचे संकेत. मुंबईत महानगरचा गॅस पुरवठा पुन्हा ठप्प. वडाळा अँटॉप हिल भागात 10 तास हाल. आठवडाभरात दुसऱ्यांदा झाला घोर. मिठी सफाईसाठी बीएमसीला नवीन कंत्राटदारच मिळेना. गरज पडल्यास जुन्याच कंत्राटदारांना कामं दिली जाण्याची शक्यता. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. स्वतंत्र कारशेड शिवाय मेट्रो 9 धावण्याची शक्यता. एमएमआरडीएचा निर्णय. दहिसर भाईंदर मार्गिकेतील 2 कारशेड रद्द झाल्यानं ओढावली नामुष्की. लोणावळा यार्डातील रेल्वेच्या कामासाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक. डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्सप्रेससह 10 गाड्या आज रद्द. अनेक प्रवाशांचा झाला खोळंबा. संभाजीनगरच्या तब्बल 14,000 नावे एकसारखीच. प्रभाग 8 मधील मतदारांचं प्रभाग 19 मध्ये सत्ताधाऱ्यांकडून जबरदस्तीनं स्थलांतर. उबाठा गटाचा गंभीर आरोप. प्रगतीनंतरही आरक्षण न्याय कसे? माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी ठेवलं मर्मावर बोट. सर्वोच्च न्यायालय सामान्य माणसासाठीच, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं अधोरेखित. राज्य सरकारचा कृषी सौरपंप लावण्यात विश्वविक्रम. 1 तासात 40,000हून अधिक सौरपंप लावण्याचा विक्रम. गिनीज बुकनं विश्वविक्रमी कामगिरीचं प्रमाणपत्र. मुख्यमंत्र्यांना केलं बहाल. सीमा शुल्क रचनेत सुधारणा करणार अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती. मार्चपर्यंत विकास दर 7% पोहोचणार.